सांगावं आणि किती नाही, एका सत्रामध्ये किती बोलावं आणि किती नाही, आपल्याकडे असलेली माहिती किती सांगावी आणि समोरच्या माणसाला अन्याय तरी किती करावा याला एक मर्यादा आहे. गप्प बसून ऐकून घेतलं म्हणजे काहीही सांगावं आणि किती वेळ सांगावं अशी आपली पद्धत नाही. त्याच्यामुळे या 2 दिवसामध्ये सगळं काही आपल्याला समजेल, सगळं आपल्या लक्षात येईल असं मला वाटत नाही. एवढी गोष्ट नक्की जाणवेल की या 2 दिवसामध्ये आयोजकांनी बरीच खटपट केली आहे. आयोजक म्हणजे मी एकटा नव्हे बरं, आयोजक म्हणजे काल रात्रीपासून आपण बघितलं असेल एक मोठी वानर सेना इथं काम करायला आहे. त्या सगळे सेनेने खटाटोप केला आहे, त्याची ती सगळी चमू आहे. त्या चमूंनी केलेली धडपड आपल्याला नक्की जाणवली असेल आणि आता हा मिळालेला प्रतिसाद केवळ त्या धडपडीचा आहे. सुरुवातीला आम्ही कल्पना केली होती ती 100-125 माणसं येतील, मोठ्या मुश्किलीने येतील आणि कालपर्यंत 405 लोकांनी आग्रहात आम्ही येणार आहोत असं सांगितलं आणि जवळपास 300च्या आसपास आज आपण इथे जमलेलो सुद्धा. लक्षात ठेवा, सगळ्याच शंका समाधान एका मिनिटामध्ये होत नसतं, एका दिवसामध्ये तर नक्कीच नाही. तुमचं शंका समाधान करणारे इथे कोणी अतिशय विद्वान सर्व जगाला ज्ञान शिकवणारी माणसं नक्की नाही. तुमच्यातलीच एक माणसं 4 पावलं पुढे चाललेली आहे. त्याच्यामुळे सगळ्या शंका समाधान आजच होईल, उद्याच होईल. परत जाताना आपण निशंक जाऊ असं मला अजिबात वाटत नाही. पण परत जाताना मनामध्ये एक ओढ नक्की राहिली पाहिजे की पुन्हा एकदा आपण इथे येऊया, पुन्हा एकदा आपण सगळेजण भेटूया. असं वाटलं तर मी असं समजेल की या 2 दिवसाच्या कार्यक्रमाचं निश्चित असं यश प्राप्त झालं असं मला वाटतं. 10 वर्षापूर्वी आम्ही या पद्धतीचा संपर्क करण्याची योजना सुरू केली. ती इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत समजा 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाला भेट दिलेली आहे. जवळपास 20 पेक्षा अधिक सहली वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या नेलेल्या आहेत. कदाचित वनवासी भागात दिली असेल, शहरी भागात दिलेली असेल, अशा अनेक ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन गेलो आहे. त्यांना समाज जीवन कसं आहे जवळून दाखवलं आहे. आपण आपल्या पुस्तकांमध्ये जी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये म्हणतो सारे भारतीय माझे बांधव आहेत. खरंच तर आपला अनुभव आहे की जम्मू काश्मीरमध्ये राहणारा आपला बंधू कसा आहे. आज 12 पेक्षा अधिक महाविद्यालय अशी आहेत की या महाविद्यालयामध्ये कुठे ना कुठे विद्यार्थी या कॉलेजमधून शिकला आणि अन्य ठिकाणी तो पुढच्या अभ्यासक्रमासाठी गेला आणि त्यांचं आणि आमचं मैत्रीचं नातं हेडगेवार रुग्णालयाचं एक कुटुंब आणि त्याचं नातं आजपर्यंत असं अभिन्न असं राहिलेलं आहे. 500 पेक्षा अधिक विद्यार्थी या सगळ्या संपर्कातून गेले आहेत. 100 पेक्षा अधिक विद्यार्थी अतिशय जवळच्या संपर्कामध्ये, म्हणजे कोणाला पोस्ट ऍडमिशन पाहिजे असेल तर आमच्यापैकी रुग्णालयातल्या 4-5 डॉक्टरांचे फोन खणखणणार की सर मला या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन मिळते, या कॉलेजला मिळते, इथे घेऊ का तिथे घेऊ. असे अतिशय जिव्हाळ्याचे जवळचे विषय सुद्धा त्यांनी आपल्या सगळ्या डॉक्टर मित्रांशी चर्चा करून निर्णय केला की दर मंगळवारी आपण बैठक करू आणि पहिल्या 3 बैठकात किमान 25 पेक्षा जास्त उपस्थितीच्या झाल्या तरच आपण कार्यक्रम नक्की करू. म्हणून ठरवलं की सगळ्या कॉलेजमध्ये जाऊ, बैठका झाल्या, मग पहिला प्रवास विद्यार्थ्यांनी करायचा ठरला. 35 विद्यार्थी या प्रवासामध्ये स्वतःहून पुढे आले. 2-2 विद्यार्थ्यांचा एक गट करण्यात आला आणि त्यांना एक कॉलेज नक्की करण्यात आला. बैठक कशी घ्यावी, कशा पद्धतीत बोलावं, काय बोलू नये, कुठे वादविवाद करावा, कुठे वादविवाद टाळावा, कुठल्या प्रश्नाला हसून उत्तर द्यावं, कुठल्या प्रश्नाला उत्तरच देऊ नये, सगळ्या गोष्टीची चर्चा करून एक निर्णय करण्यात आला आणि त्या पद्धतीने उत्साहाने सगळी वानर सेना वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन एका अर्थाने अतिशय उदंड प्रतिसाद त्या पूर्व तयारीमुळे स्वाभाविक ज्या सर्व विद्यार्थ्यांनी कष्ट केले तेवढ्या 35 विद्यार्थ्यांची नावं घेणं आता मला इथे शक्य नाही आणि ते शोभणारही नाही. त्या विषयामध्ये जसं त्यांचं सहकार्य लावलं तसं माझ्या संस्थेत काम करणारे माझे सगळे सहकारी डॉक्टर मित्र कर्मचारी गेले 1-1.5 महिना समजा मी वेळासारखं काम केलं याच्यात काही विशेष नाही, पण ते वेळ आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा निवेदन केलं. ते सुहास वैद्य, शैलेश कोलारकर, रवी कोलारकर असे सगळ्या मंडळींनी, आप्पा कुलकर्णी या सगळ्या मंडळींनी अतिशय कष्ट, आपल्या दवाखान्यातले कर्मचारी, डॉक्टर मंडळी, संस्थेचे आमचे पदाधिकारी, सगळे माझे वैद्यकीय विद्यार्थी मित्र, याचबरोबर माझे कुटुंबीय, ज्यांच्यामुळे मी कदाचित हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करू शकलो. अशा कुठल्याही स्वार्थी हेतूने, अशा कुठल्याही राजकारणाच्या हेतूने आपल्या सगळ्यांना इथे बोलवण्याचं धाडस आम्ही केले. एक स्नेहाचा धागा पकडून आयुष्यात काम करावं असं आम्ही ठरवलं आणि हाच प्रेमाचा धागा आयुष्यामध्ये पुढे कामाला येतो. तत्वज्ञान, फिलॉसॉफी आणि या तर्क या गोष्टींनी माणूस कामामध्ये अजिबात राहत नाही. अधिक मोठा व्हावा, अधिक घट्ट व्हावा आणि परत जाताना पुन्हा एका परत भेटीची आपल्याला ओढ लागावी अशा एका कल्पनेने मी हा कार्यक्रम आयोजित केला. मनाचा विश्वास समाजामधला आपल्याला वाढवायचा आहे. आपण आज सगळीकडे चर्चा काय करतो, अपने देश में सब कुछ सुधर नहीं सकता, ये क्या खराब है, वो क्या खराब है, इंडिया
होऊ शकतो हा विश्वास कधी वाटेल की जेव्हा चांगले विचार करणारे मोठ्या संख्येने लोक एकत्र येतील त्याच वेळेला आपल्याला हा विश्वास. एका हाताने निर्जीवाचं झाड अचलाचं झाड एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकत नाही असं असलेलं झाड त्याला एक दगड मारला तर ते झाड एक आठवडा पुढे निघतो उदरनिर्वाहाचं सामान त्या महिलेला देते. तर हा चालता बोलता जिवंत राजा आहे त्याला जर का दगड मारला तर 1 वर्ष पुढे एवढं विमान दिलं पाहिजे. माझ्याकडे परमेश्वराने दिलेलं आहे ते या मातृभूमीसाठी या समाजासाठी खर्च करणारा विद्यार्थी आज आपल्याला हवा आहे. सर्व गोष्टीला मी जबाबदार आहे कारण ज्यावेळेला मी माझ्याकडे बोट टाकतो आणि जबाबदार आहे असं म्हणतो तेव्हा मी माझ्यामध्ये काही गुणांची निर्मिती करायला तयार होतो. जेव्हा मी दोष दुसऱ्याला देतो तेव्हा माझ्यामध्ये सुधारणा होत नाही कारण मी असं समजतो ही परिस्थिती खराब झाली याला कारण दुसरा कोणतरी आहे मी नव्हे. मी या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे असा एक बोध या कार्यक्रमाच्या निमित्तातून सर्व विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये जावा अशी या कार्यक्रमाची एक हेतू आहे. इकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय संकुचित आहे. राष्ट्रीय दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय लावण्याची आज गरज आहे. गुणवत्तेची कदर करावी आयुष्यामध्ये चांगल्याला चांगलं बनावं ही सवय लावण्याची. मी आयुष्यामध्ये उदाहरण माझं स्वतःचं उदाहरण म्हणून घालून देईल. मी आयुष्यामध्ये असा वागेल की लोकांना माझ्याकडे बघून 2 माणसांना तरी प्रेरणा मिळेल की आयुष्यात असं जगावं की आयुष्यामध्ये विपरीत परिस्थिती केव्हाही सांगता येत नाही पण जशी परमेश्वर परिस्थिती देईल त्याही परिस्थितीमध्ये मी उमेद न घालवता जबाबदारी स्वीकारून आव्हानाला समोर जाईल आणि सर्व समस्यांवर मात करून उद्याचा सक्षम भारत बनवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती मी पूर्णपणे पेरण्यास तयार आहे असा भाव मला या निमित्ताने जागवता येईल काय असा एक या कार्यक्रमाचा नक्की हेतू आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा भेद आपल्या मनामध्ये येऊ नये. मी या जातीचा तो या जातीचा तो या धर्माचा तो या उपासना पद्धतीचा हा खेड्यातला शहरातला एक चांगलं काम मला आयुष्यात करायचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा भेद मनात नाही तर आम्ही एकसंधपणे चांगल्याच्या पाठीमागे उभं राहण्याची आज समाजामध्ये आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता आपण सगळे मिळून पूर्ण करूया असं मला वाटतं. हे अतिशय सामान्य लोकांनी केलेलं काम आहे. अतिसामान्य घरातल्या 5-6 डॉक्टरांनी एकत्र येऊन हा उपक्रम केला. त्या 5-6 लोकांनी केलेल्या कामाला समाजाने प्रचंड असं प्रतिसाद दिला. हा विश्वास तुमच्या मनामध्ये जाताना यावा की अरे हे इतकं साधं आणि सोपं काम आहे या 4 सामान्य माणसाला जमलं तर मला सुद्धा जमू शकेल. असं काही करायचं ठरवलं तर समाज आमच्या मागे एवढा उभा राहिला त्याच्या 5 पट शक्तीने आपल्या मागे उभा राहील असं मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. फक्त आपण उभं राहण्याची गरज आहे. आपण सामाजिक काम केलं म्हणजे आपल्याला झोपडीतच राहावं लागेल आपल्याला धोतर आणि पागोटच घालावं लागेल आपल्याला बहुतेक अनवाणीत फिरावं लागेल आपल्या मुलांची उपासनाच होईल अशी जर आपली कल्पना असेल तर असं समजायचं कारण नाही. आपण स्वतः आपलं कुटुंब सुखी करून समाजासाठी 4 गोष्टी करू शकतो असा विश्वास हा प्रकल्प पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल असं मला वाटतं. हा प्रकल्प दाखवण्याच्या मागचा हेतू आहे. कस लागण्याचा प्रश्न असतो. सगळं झालेलं होतं शेवटचा टप्पा होता तिथे त्या माणसाने हार केली आणि मी टिकून राहिलो आणि म्हणून मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस झालो. म्हणून समाजामध्ये काही विपरीत परिस्थिती आपण चांगलं काम करून केव्हा येईल पण ती विपरीतता ती प्रतिकूलता अतिशय थोड्या काळासाठी असते. तेवढा थोडा काळ जर आपण सहन केला तर मला वाटते प्रचंड प्रतिसाद समाजाचा आपल्या मागे उभा राहतो. हा विश्वास पण आपल्याला हा सगळा प्रकल्प पाहिल्यानंतर येईल असं मला वाटतं. माणसाला आपण प्रेम दिलं तर त्याच्या पाठोपाठ यश आणि त्याच्या पाठोपाठ संपत्ती न